नमस्कार, TV9 मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी निखिला, पाहतोय देश महाराष्ट्र आणि बुलेटिनची सुरुवात एका मोठ्या बातमीने। उद्धव ठाकरे यांना डबल धक्का। तपास यंत्रणांच्या रडारवर आता सध्या ठाकरे गट। आमदार साळवींच्या घरी एसीबीने आज छापे टाकले, तर सूरज चव्हाण याला ईडी कडून अटक करण्यात आली आहे। साळवींवर रत्नागिरी पोलिसात गुन्हा दाखल झालाय, तर सूरज चव्हाण यांना ईडी कोठडी देण्यात आलेली आहे। तर 3.5 कोटींच्या बेहिशोबी संपत्तीचा आरोप हा साळवी यांच्यावर आहे। आज सकाळपासून एसीबीने त्यांच्या घरी आणि त्यांच्या हॉटेलवर देखील छापा टाकलेला आहे। अजूनही एसीबीचे अधिकारी राजन साळवी यांच्या घरी आहे। 17 अधिकाऱ्यांनी ही धाड टाकलेली आहे। राजन साळवी यांची याआधी ईडीने 4 ते 5 वेळा चौकशी देखील केली होती। त्यानंतर आज एसीबीने साळवींच्या घरी धाड टाकली आहे। ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांच्या विरोधात बेनामी संपत्ती प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। राजन साळवी यांनी 3.5 कोटी रुपयांची बेनामी संपत्ती जमा केल्याचा आरोप यावेळी करण्यात आलेला आहे। एसीबीची टीम साळवींना घेऊन रत्नागिरी जिल्हा बँकेमध्ये लॉकर तपासण्यासाठी सुद्धा गेली होती। दरम्यान यानंतर त्यांना पुन्हा एकदा घरी आणण्यात आलेला आहे। राजन साळवींवर 3.5 कोटींची बेनामी संपत्ती जमा केल्याचा आरोप आहे। ऑक्टोबर 2009 ते डिसेंबर 2022 दरम्यान ज्ञात उत्पन्नापेक्षा 118% जास्त बेनामी संपत्ती गोळा केल्याचा आरोप आहे। बेनामी संपत्तीबाबत राजन साळवींकडून समाधानकारक खुलासा नाही। राजन साळवींसह त्यांची पत्नी अनुजा आणि मुलगा शुभम यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यामध्ये भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार या गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे। राजन साळवींवर 3.5 कोटींची बेनामी संपत्ती जमा केल्याचा आरोप आहे। ऑक्टोबर 2009 ते डिसेंबर 2022 दरम्यान ज्ञात उत्पन्नापेक्षा 118% जास्त बेनामी संपत्ती गोळा केल्याचा आरोप आहे। बेनामी संपत्तीबाबत राजन साळवींकडून समाधानकारक खुलासा नाही। राजन साळवींसह त्यांची पत्नी अनुजा आणि मुलगा शुभम यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यामध्ये भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार या गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे। त्या आलेल्या अधिकाऱ्यांचा जीव शांत होऊ दे, त्यांना आलेल्या वरच्या आदेशाप्रमाणे त्याची चौकशी आहे ती करू दे आणि पुढे निर्णय काही करा, आम्ही समजदार आहोत। माझा प्रश्न असा आहे की ही चौकशी किंवा तपासणी संध्याकाळी 6 वाजेपर्यंत जेणेकरून न्यायालय बंद होईल आणि त्याच्यानंतर ते माझी ती तयारी आहे पोलीस कस्टडीत राहायची। पोलीस कस्टडीत राहायची तयारी माझी आहे। बस त्या ज्या गोष्टी ते तपासून पाहतात आहेत आणि त्या बाबतीमध्ये निश्चितपणे मदत नक्की करणार आहेतच। पण एक शिवसैनिक म्हणून सतत आमच्या पाठीशी मंडळी उभी राहिलेली आहे, त्यांना निश्चितपणे मी धन्यवाद देईन की एक माझ्या प्रेमापोटी, शिवसेनेच्या प्रेमापोटी ही सर्व मंडळी इथे आले। निश्चितपणे याचा मला समाधान आहे। मी चूक केलेली नाही, मी दोषी नाही, त्यामुळे मी समोर जाणार चौकशीला मी कुठेही अटकपूर्वसाठी अर्ज करणार नाही। मला घेऊन जाऊ दे, अटक करू दे, कोर्टासमोर सादर करू दे। न्यायदेवतेवर मला विश्वास आहे, न्यायदेवता मला निश्चितपणे जामीनवरती सोडेल, आम्हाला विश्वास आहे। शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेबांचा सकाळपासून मला 2दा मोबाईलवरती फोन आले। त्यांनी या संपूर्ण परिस्थितीबद्दल चौकशी केली, एक मानसिक आधार दिला। त्यांनी मला सांगितलं की तुमच्या पाठीशी संपूर्ण शिवसेना आहे, ठाकरे कुटुंब आहे, संपूर्ण महाराष्ट्र सेना पाठीशी आहे, हे मला मानसिक आधार दिला। राजन घाबरायचं नाही, आपलं लढायचं नाही, लढायचं, असे उद्धव साहेबांनी मला एक सूचना केलेली आहे। त्यानंतर शिवसेनेचे नेते संजय राऊत साहेब, खासदार साहेबांनी मला तिथं फोन केला, शिवसेने नेते विनायक राऊत साहेबांनी मला फोन केला। आणि काय पाहिजे, ही असलेली सर्व संपत्ती माझी, हीच माझी आहे ना, आणि काय पाहिजे आपल्याला। सगळीकडे धाडी पडताय, कोणाकडे नोटा सापडताय। आता खोके म्हणणाऱ्यांच्याच घरी खोके सापडताय, त्याचा आमचा काय दोष आहे? हे कारवाया करणं, हे करणं जसं अधिकाऱ्यांना माहीत असलं तर त्या ठिकाणीच ट्रॅप होतो। जिथे नकली विषय आहेत ते बाहेर आले तर गुन्हे होणारच, दाखल होणारच। ते काल आमचे युवा सेनेचे सचिव सूरज चव्हाण यांना अटक करण्याचा अटक झाली। आज आपले राजन साळवी, खरं तर त्यांच्यावर एसीबीची गेल्या वर्षभर चौकशी सुरू आहे आणि ह्याच्यावर यानाकालीन धाड या ठिकाणी टाकण्याचा प्रयत्न झाला। उद्या आमच्यावर हा प्रसंग येईल। आम्ही ठामपणे उद्धव बाळासाहेब ठाकरेंबरोबर, जे शिवसैनिक आहोत ते ठामपणे उद्धव बाळासाहेब ठाकरेंबरोबर राहू। अनेक अडचणीला आम्ही ह्या सामना दिला आणि येणाऱ्या काळामध्ये सुद्धा सामना देऊ। आणि निश्चितपणे संपूर्ण महाराष्ट्र बघतोय ही लढाई आता महाराष्ट्राची उद्धव ठाकरेंची नाही, आमची नाही किंवा शिवसेनेची नाही, ही लढाई आता महाराष्ट्र विरुद्ध गुजरातच्या व्यापाऱ्यांची आहे। आणि त्यामुळे या लढाईत आम्ही निश्चित